जय शिवराय शेतकरी भावांनो, महाडीबीटीच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले असतील अशा शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून अनुदान वितरित करण्याचा शासन निर्णय आलेला आहे आणि त्या शासन निर्णयाबद्दल अगदी थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत। कारण शेतकऱ्याला काय वाटलंय मुद्द्याचं सांगा, बाकी दुसरं काहीच सांगू नये। तर आज आपण मुद्द्याचंच सांगणार आहोत डायरेक्ट की नेमकं हे अनुदान कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती। मात्र तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। तर एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 2025-26 साठी 400 कोटी रुपयाचं महाडीबीटी साठी जी काही कृषी यांत्रिकीकरण योजना आहे हिच्यासाठी निधी जाहीर केला होता आणि या अगोदर त्या कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 200 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलाय। आणि आता जे काही ज्यांनी अर्ज भरलेले असतील, ज्यांना या अगोदर कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर आसन, रोटाव्हेटर आसन, पलटी नांगर आसन, मोगडा आसन यासाठी ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते त्यासाठी कागदपत्र अपलोड केलेले आहेत, अशा शेतकऱ्यांना 50 कोटी रुपये निधी वितरित करण्याचा आज शासनाने शासन निर्णय काढलेला आहे। आता ज्याने हे कागदपत्र सगळे अपलोड केलेले अशा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा 50 कोटी निधी वितरित केल्या जाणार आहे। आणि इतर सुद्धा बऱ्याच योजनांचे लाभ महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकरी घेत असतात। त्या संबंधीचा नवीन जर काही माहितीचा शासन निर्णय आला तर ती सुद्धा माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा नक्कीच प्रयत्न करू। मात्र तुम्ही यासाठी अर्ज केलेले आहेत का? तुम्हाला या अगोदर अनुदान मिळालेलं आहे का? मिळालं नसल्यास, कागदपत्र अपलोड केले नसल्यास लवकरात लवकर आपण आपले हे कागदपत्र अपलोड करायचे आणि महाडीबीटीच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी जो काही 50 कोटी रुपयाचा निधी आलेला आहे तर त्या संबंधीचं तुमचं जे काही अनुदान रखडलेलं असेल ते लवकरात लवकर मिळवायचं। आता तुम्हाला ही थोडक्यात माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।